26 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. साल 2000. त्या काळी इंटरनेट नवं मार्केटमध्ये आलं होतं. ग्रोथ वेगानं होईल या आशेनं जगभरातल्या इन्व्हेस्टर्सनी इंटरनेटशी संबंधित शेअर्समध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक स्टार्टअप्सचं व्हॅल्युएशन जोरात वाढलं. पण हा फक्त एक बबल होता. मार्च 2000 मध्ये हा बबल फुटला आणि अमेरिकन शेअर बाजार जोरात आपटला. अनेक कंपन्यांचे शेअर्स वेगानं खाली आले. कित्येक कंपन्यांना कोट्यवधींचं नुकसान झालं. शेअर बाजारात घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला .com बबल फुटणं असं म्हणतात. आता 26 वर्षांनी शेअर बाजाराला पुन्हा एकदा असाच झटका बसलाय. हा झटका अमेरिकेच्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीला बसला असून यामुळे एका दिवसात शेअर बाजाराचं तब्बल 1.3 ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान झालंय. ही रक्कम कित्येक देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार 26 वर्षांपूर्वी जसा इंटरनेटचा बबल फुटला होता तसाच आता एआयचा बबल फुटायला लागलाय. येणाऱ्या काळात शेअर बाजारात आणखी मोठा भूकंप येऊ शकतो असा अंदाजही लावला जातोय. पण आता अमेरिकेत घडत असलेल्या या घटना भारताच्या दृष्टीनं चांगल्या असल्याचाही दावा आहे. हा विषय नेमका आहे काय? अमेरिकेच्या शेअर बाजारात एवढा मोठा भूकंप कसा आला? एआय बबल खरंच फुटतोय का? याचा भारताला काय फायदा होऊ शकतो समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सगळ्यात आधी अमेरिकेच्या शेअर बाजारात नक्की घडलं काय ते सांगते. शुक्रवारी 5 जूनला अमेरिकेच्या शेअर बाजारात अचानक मोठी घडामोड घडली. शेअर बाजारात सेमीकंडक्टरशी संबंधित ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू तब्बल 1.3 ट्रिलियन डॉलर्सनं कमी झाली. अमेरिकेच्या नॅसडॅकवर एका दिवसात 4.18% घसरण पाहायला मिळाली. ही घसरण फार मोठी आहे. याचा फटका एनव्हिडिया, मेटा, ब्रॉडकॉम, एएमडी, मायक्रॉन, इंटेल, क्वालकॉम अशा सेमीकंडक्टरशी संबंधित कंपन्यांना बसलाय. शुक्रवारी मेटाचे शेअर 5.5% घसरले. एनव्हिडियाचे शेअर 6.20% घसरले. एएमडीचे शेअर्स 10.86%, इंटेलचे शेअर्स 11.28%, तर मायक्रॉनचे शेअर्स 13.25% घसरले. यावर्षी मार्केटमध्ये एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. महत्त्वाचं म्हणजे मागच्या सलग 9 आठवड्यांपासून मार्केट तेजीत होतं. त्यामुळे अचानक एवढी मोठी घसरण कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडलाय. आता नक्की घडलं काय ते समजून घेऊया. तर झालं असं की अमेरिकेच्या लेबर डिपार्टमेंटनं नुकताच रोजगाराशी संबंधित एक रिपोर्ट जाहीर केला. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की मे महिन्यात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत शेतीला वगळून तब्बल 1,72,000 नवीन रोजगार निर्माण झाले. तज्ज्ञांचा अंदाज 80,000 नोकऱ्यांचा होता. म्हणजेच अधिकृत आकडेवारी ही वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दुपटीनं जास्त आहे. आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बातमी मानली जात होती. पण यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मात्र अचानक घबराट पसरली. यामागचं कारण म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल बँकेचे व्याजदर. खरं तर फेडरल बँकेनं महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढवलेले आहेत. जेव्हा अर्थव्यवस्थेची वाढ अतिशय वेगानं होते आणि सर्वांकडे रोजगार असतो तेव्हा लोकांकडून होणारा खर्चही वाढतो. अशा परिस्थितीत बँकेकडून व्याजदर वाढवले जातात. पण फेडरल बँक आता लवकरच व्याजदर कमी करायला सुरुवात करेल अशी अपेक्षा इन्व्हेस्टर्सना होती. मात्र नोकऱ्यांच्या बाबतीतला जो रिपोर्ट समोर आला त्यामुळे या सर्व अपेक्षांना धक्का बसला. एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याचं समोर आल्यानं इन्व्हेस्टर्समध्ये अचानक चिंता निर्माण झाली. इन्व्हेस्टर्सना वाटलं की आता फेडरल बँक अर्थव्यवस्थेला स्लो डाऊन करण्यासाठी पुन्हा व्याजदर वाढवेल. यामुळे घाबरलेल्या इन्व्हेस्टर्सनी पटापट त्यांचे शेअर्स विकायला सुरुवात केली. याच कारणामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात एवढा मोठा भूकंप आला. पण आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यामुळे एनव्हिडिया, एएमडी, इंटेल, मायक्रॉन यांच्यासारख्या कंपन्यांचे शेअर्स का घसरले? इन्व्हेस्टर्सनी याच कंपन्यांचे शेअर्स विकायला का सुरुवात केली? तर झालंय असं की मागच्या 3 वर्षांपासून एआयच्या क्षेत्रामध्ये अचानक मोठा बूम आलाय. चॅट जीपीटी लॉन्च झाल्यापासून मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या मोठमोठ्या टेक कंपन्यांनी एआयच्या क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक केली आहे. या सर्व कंपन्यांनीही त्यांचे वेगवेगळे एआय मॉडेल्स लॉन्च केले. याचा फायदा एआय चिप्स बनवणाऱ्या एनव्हिडिया सारख्या कंपन्यांना झाला. मागच्या 3 वर्षात एनव्हिडियाची मार्केट व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागच्या नोव्हेंबर महिन्यात या कंपनीचं व्हॅल्युएशन तब्बल 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पार गेलं होतं. हे व्हॅल्युएशन जपान, जर्मनी आणि भारतासारख्या देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त होतं. कोरोना महामारीच्या आधी एनव्हिडियाच्या एका शेअरची किंमत फक्त 4 ते 5 डॉलर्स एवढी होती. आता ही किंमत 205 डॉलर्स पर्यंत गेली आहे. एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये फक्त 6 वर्षात एवढी वाढ झाली आहे. या कंपनीच्या या ग्रोथचं सर्वात मोठं कारण
एआय आहे. पण अनेकांच्या म्हणण्यानुसार एआयच्या क्षेत्रात होत असलेली ही ग्रोथ एक प्रकारचा बबल आहे, जो कधीही फुटू शकतो. इथे होतंय काय, तर टेक कंपन्या एआयच्या क्षेत्रात प्रचंड पैसा ओतत आहेत, पण त्यातून सध्या तरी त्यांना काहीच रिटर्न मिळत नाहीये. अनेक एआय कंपन्यांचे बिझनेस मॉडेल अजूनही क्लिअर नाहीत. जीपीटी, क्लॉड, जेमिनाय यासारख्या एआय मॉडेल्स चालवणं प्रचंड खर्चिक असतं. त्या मानानं हे एआय मॉडेल्स वापरणारे प्रीमियम युजर्स फार कमी आहेत. उलट सध्या अनेक एआय कंपन्या त्यांचे प्रीमियम प्रोडक्ट्स युजर्सना फ्रीमध्ये वापरायला देत आहेत. परप्लेक्सिटी या एआय स्टार्टअपनं काही महिन्यांपूर्वी एअरटेलशी करार केला. त्यानंतर भारतातल्या एअरटेलच्या ग्राहकांना परप्लेक्सिटीचं 17,000 रुपयांचं प्रीमियम मॉडेल एका वर्षासाठी फ्रीमध्ये देण्यात आलं. त्यामुळे देशात परप्लेक्सिटीच्या युजर्सची संख्या वाढली, पण यातून कंपनीला रेव्हेन्यू किती मिळतोय हा मोठा प्रश्न आहे. चॅट जीपीटीनं सुद्धा त्यांचं प्रीमियम मॉडेल भारतीयांसाठी फ्री केलंय. यामुळे चॅट जीपीटीचे भारतात युजर्स मोठ्या प्रमाणात वाढले, पण त्यातून कंपनीला रेव्हेन्यू मात्र काहीच मिळत नाहीये. सध्या अनेक मोठ्या कंपन्या एआयच्या क्षेत्रात एवढा पैसा फक्त याच आशेवर गुंतवतायत की भविष्यात याद्वारे त्यांना फायदा होऊ शकतो. पण यामुळे मार्केटमध्ये मोठा बबल तयार होत असल्याचे बोलले जात आहे. हा बबल फुटल्यानंतर इन्व्हेस्टर्सचं मोठं नुकसान होईल अशी भीतीही व्यक्त केली जाते. हीच भीती शुक्रवारी इन्व्हेस्टर्सना वाटली. त्यांनी आतापर्यंत एआय मध्ये अब्जावधी डॉलर्स ओतले आहेत, पण यातून या कंपन्या नफा कधी कमावणार हा प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली. शुक्रवारी शॉक बसला आणि इन्व्हेस्टर्सना भीती वाटली की एआय बबल फुटणार आहे. या भीतीनं त्यांनी पटापट एनव्हिडिया, इंटेल, मायक्रॉन यांच्यासारख्या सेमीकंडक्टरशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स विकायला सुरुवात केली. यामुळे या कंपन्यांचं एका दिवसात एवढं मोठं नुकसान झालं. आता अमेरिकेच्या मार्केटमध्ये हा भूकंप आला, पण याचा फायदा भारताला कसा होऊ शकतो ते समजून घेऊ. तर मागच्या 3 वर्षात जगभरातल्या इन्व्हेस्टर्सनी एआय मध्ये एवढा पैसा गुंतवला, पण तो पैसा नेमका आला कुठून होता? तर गेल्या काही काळापासून परदेशी इन्व्हेस्टर्सनी भारतातल्या मार्केटमधून त्यांचा पैसा बाहेर काढायला सुरुवात केली आहे. भारतात एआयच्या क्षेत्रात काम करणारी एकही मोठी कंपनी नाही, पण इन्व्हेस्टर्सना एआय मध्ये पैसा गुंतवायचा होता. त्यामुळे या इन्व्हेस्टर्सनी भारतीय मार्केटकडे पाठ फिरवली आणि भारतातला आपला पैसा काढून तो तायवान, दक्षिण कोरिया, अमेरिका यासारख्या देशांच्या मार्केटमध्ये गुंतवला. हे मार्केट असे आहेत जिथे एआय मध्ये प्रचंड गुंतवणूक होत होती, पण आता परिस्थिती अशी आली आहे की याच इन्व्हेस्टर्सना एआयचा बबल फुटण्याची भीती वाटतेय. त्यामुळे ते त्या मार्केटमधला आपला पैसा काढून घेत आहेत. शुक्रवारी असंच काहीसं घडलं. आता इन्व्हेस्टर्सनी त्यांचा आणखी पैसा बाहेर काढायला सुरुवात केली. तर ही भारतासाठी चांगली बातमी आहे, कारण आता भारतातून बाहेर गेलेले हे इन्व्हेस्टर्स पुन्हा भारतीय मार्केटकडे वळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या शेअर बाजारात आलेल्या या भूकंपाचा फायदा भारताला होऊ शकतो असं बोललं जातंय. सध्या तरी अमेरिकेच्या मार्केटमध्ये शुक्रवारी जी घसरण झाली त्यामुळे अनेकांची चिंता वाढलेली आहे. एआयचा बबल फुटतोय का अशा शक्यताही वर्तवल्या जात आहेत, पण याचा फायदा भारताच्या मार्केटला होऊ शकतो असा दावा केला जातोय. तुम्हाला काय वाटतं, एआयचा बबल अखेर फुटायला आलाय का? याचा फायदा भारताला होऊ शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.